तुमच्यापैकी बरेच लोक रात्रंदिवस कष्ट करत असतात, मात्र त्यांना हवे ते सुख मिळत नाही. तसेच त्यांना सतत उदास वाटत असते. असे लोक सुख, शांती आणि समृद्धीच्या शोधात असतात. काही घरात नकारात्मक ऊर्जा असल्याचा भास होतो. या सर्वांवर मात करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही सोपे उपाय सांगितले आहेत. या उपायांचा अवलंब करून तुम्ही तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा पसरवू शकता आणि जीवनात आनंद आणू शकता. या उपायाची सविस्तर माहिती जाणून घेऊयात. त्याआधी तुम्हाला सांगते की हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की आधी अधुरी माहिती आपल्याला पूर्ण ज्ञान देत नाहीत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. नंबर 1, दररोज सकाळी घरात काही वेळ संत आवाजात व्यंकटेश स्तोत्र किंवा गायत्री मंत्र किंवा ओंकार जप लावावा. घरातील नकारात्मकता नष्ट होते. नंबर 2, घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कधीही कचरापेटी किंवा चपलांचे स्टँड अव्यवस्थित ठेवू नका. यामुळे घरात येणारी सकारात्मक ऊर्जा अडते. नंबर 3, गुरुवारी किंवा शनिवारी घर पुसण्याच्या पाण्यात थोडे खडे मीठ टाका. घरातील नष्ट प्रवृत्ती आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. नंबर 4, तुळशीचे रोप जर सुकले तर ते लगेच बदलून नवीन रोप लावावे. नंबर 5, दररोज संध्याकाळी देवापाशी दिवा लावल्यानंतर संपूर्ण घरात भीमसेनी कापूर आणि गुगळाचा धूर दाखवावा. यामुळे घरातील हवेचे शुद्धीकरण होते आणि मन प्रसन्न राहते. नंबर 6, घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला पाण्याचा कलश किंवा पाण्याचे कारंजे ठेवावे. यामुळे धनागमन सुलभ होते आणि शांतता लाभते. नंबर 7, घरात कोणत्याही खोलीचे दरवाजा किंवा खिडक्या उघडताना किंवा बंद करताना किरकिर असा आवाज येत असेल तर त्यांना लगेच तेल लावावे. हा आवाज वास्तुदोष निर्माण करतो. नंबर 8, घराच्या भिंतीवर कधीही अतिशय डार्क किंवा गडद काळा जांभळा रंग देऊ नका. यामुळे मानसिक तणाव वाढतो. फिकट रंगाचा वापर अधिक करावा. नंबर 9, आपल्या देवघराची दिशा नेहमी पूर्व उत्तर असावी. दक्षिण दिशेला देवघर कधीही असू नये. नंबर 10, सकाळी उठल्या उठल्या सर्वप्रथम आपल्या दोन्ही हातांच्या तळव्यांचे दर्शन घ्यावे आणि देवाचे आभार मानावे. दिवसाची सुरुवात सकारात्मक होते. नंबर 11, घरातून बाहेर पडताना आपल्या मनात कोणत्याही रागाचा किंवा चिडचिडीचा विचार ठेवू नका. शांत मनाने बाहेर पडल्यास कामात यश मिळण्याची शक्यता वाढते. नंबर 12, स्वयंपाकघरात औषधं कधीही ठेवू नका. यामुळे घरातील सदस्यांचे आजारपण वाढू शकते असे शास्त्र सांगते. नंबर 13, तिन्ही सांजेच्या वेळी आपल्या घरातील सर्व खिडक्या व दरवाजे काही वेळांसाठी उघडे ठेवावे. या काळात लक्ष्मीचे आगमन होते अशी मान्यता आहे. नंबर 14, जेवण उरल्यास ते कधीही फेकू देऊ नका. रात्री उरलेले अन्न सकाळी पक्ष्यांना किंवा मुक्या प्राण्यांना घालावे. नंबर 15, घरातील मुख्य हॉलमध्ये बसताना तुमचे तोंड नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. यामुळे सकारात्मक विचार मनात येतात. नंबर 16, दर महिन्याला घराच्या खिडक्या आणि कोष्टीचे जळमटे स्वच्छ करा. स्वच्छ वास्तूमध्ये देवी लक्ष्मीचा आणि सकारात्मकतेचा वास असतो. नंबर 17, घराच्या मुख्य दारावर शुभलाभ आणि ओम ही चिन्हे कुंकवाने किंवा सिंदुराने नक्की काढावीत. नंबर 18, कधीही अंधाऱ्या खोलीत किंवा पूर्ण अंधार करून जेवू नये. यामुळे आरोग्यावर आणि मनावर नकारात्मक परिणाम होतो. नंबर 19, आठवड्यातून किमान एक वेळा तरी संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून जेवण करावे. यामुळे घरातील सदस्यांमध्ये प्रेम आणि संवाद वाढतात. नंबर 20, कपाटात किंवा पैशाच्या ठिकाणी एक लहान कापराची वडी नेहमी ठेवावी. यामुळे कपाटातील ऊर्जेचे शुद्धीकरण होते. नंबर 21, घरात कधीही काढलेली केस किंवा नखे इकडे तिकडे टाकू नयेत. ती गोळा करून योग्य ठिकाणी टाकून द्यावीत, अन्यथा घरात दारिद्र्य येते. झाडू हा लक्ष्मीचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे तो कधीही उभा करून ठेवू नये किंवा त्याला पाय लावू नये. झाडू नेहमी लपवून ठेवावा. नंबर 24, घराच्या खिडक्या सकाळी काही काळासाठी उघड्या ठेवाव्यात, जेणेकरून सूर्याचा पहिला प्रकाश घरात येईल. यामुळे घरातील जंतू आणि नकारात्मकता नष्ट होते. नंबर 25, बाथरूम आणि शौचालय यांचे दरवाजे वापर झाल्यानंतर नेहमी बंद ठेवावेत. यामुळे तिथली नकारात्मक ऊर्जा घरात पसरत नाही. नंबर 26, कोणत्याही पाहुण्याला किंवा घरात आलेल्या व्यक्तीला कधीही पाणी दिल्याशिवाय पाठवू नका. पाहुण्यांचा पाहुणचार केल्याने आपले पुण्य वाढते. नंबर 27, घरात जर एखादं
जुनं न वापरत असलेलं कुलूप असेल तर ते घरात ठेवू नका. बंद कुलूप प्रगतीचा मार्ग रोखते असे मानले जाते. बेडरूममध्ये कधीही देवघर किंवा पूर्वजांचा फोटो लावू नये. पूर्वजांचे फोटो नेहमी हॉलमध्ये दक्षिण भिंतीवर लावावेत. नंबर 29, घरातील मुख्य स्त्रीने दररोज सकाळी उठून मुख्य दाराबाहेर थोडे पाणी शिंपडावे. यामुळे वास्तुदोष शांत होतो. नंबर 30, दर गुरुवारी किंवा एकादशीला विष्णू सहस्त्रनामाचे पठण किंवा श्रवण करावे. यामुळे घरातील मोठे आर्थिक संकटही टळू शकते. तर मंडळी, तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.